श्री स्वामी समर्थ. सो आज आहे सोमवार. हा पण ब्लॉग माहीत नाही कधी येईल, कधी अपलोड होईल. तर पण मी करतोय ब्लॉग शूट. कळत नाही काय बोलायचं. तेच नेहमीच्या प्रमाणे आपलं जिमला जायचं रुटीन. अरे फॅन नाही बंद होते झालं. तर नेहमीच्या प्रमाणे आपलं जिमला जायचं रुटीन चालू आहे. सकाळी वाजले आता 6:15. कंटाळा येतो. थंडी एवढी ना, एवढी पण नाही, पण तरी झोप येते तेवढं थंडीमध्ये. डोळे उघडत नव्हते. आज कसे तरी उठलो आहे. एक तर काल संडे होता. काल संडेमुळे थोडा जास्त वेळ झोपतो. आणि आज परत आला मग मंडे. ही बॅग एवढी जड आहे ना माझी, जनावर घेऊन फिरायला लागतं आहे. तिथे भरपूर काय काय सामान आहे माझं. तर आत्ता जातो जिमलाच जायचं. जाऊन क्लायंट वगैरे करायचे. आज फंक्शनल ट्रेनिंग आहे. आज दाखवतो फंक्शनल ट्रेनिंग काय असते. बघितली वाटतं लास्ट याच्यामध्ये ना. बघितली वाटतं ना एकदा. ते जाऊ द्या. आधी आपल्या या गाडीमधून आपल्या दुसऱ्या गाडीचा कवर काढतो. ती तिकडे लावली. ठीक आहे. कारण मी तिला रोज झाकूनच ठेवतो. नंतर ऊन पण एवढं येतं ना, सो मग तिच्यावर काय नको. आपल्या इकडे कावळे वगैरे माहिती येतात कसे आहेत. आता मी थोडं झाकतो. सो झाला कवर टाकून. चालू कुठे. हां, तर आता मी निघतो जिमला. मला पण लेट झाला. 6 वाजता क्लायंट येणार होतो. मी पण चाललो. सो बाय बाय. काय झालं. झोप. बाय बाय. तिकडे मांजर होती. हा बघा. चेंज करतो. रेडी. चला आता परत फ्लोरवरती जातो. लाईट आली. ओके बाय बाय. टेक केअर. सी. टी शर्टमध्ये बॉडी दिसते. चला आपलं रोजचं दुःख दर्द पीडा झाला शुद्धाने जावा फ्लोरवरती. झोप येते, बेकार झोप येते मला. हातपाय दुखतात ना या वयातच. कंटाळा येतो. बाईक पण घेतली आहे. बाईक घेतली मी, पण मला अजून कळत नाही मी तिला घेऊन जाऊ कुठे. कारण कामापासून मला फुरसतच नाही भेटत आहे. राहिला संडेला पण असं वाटतं की भेंडी एक दिवस आराम करू, काय करू. तो आरामच करतो मी त्याचा. आयवर कम हिअर कम. मग कळत नाही मग काय करायचं. करायला भरपूर काही गोष्टी आहेत, पण टाईम नाही. आता हळूहळू एक गोष्टी चालू करणार आहे.
जरा स्वतःला पण टाईम द्यायचा आहे. बस झालं काम. भरपूर काम करतो मी या वयातच. आले कसे राहतो. 1-2 क्लायंटच घातलं मी, बाकीचे कुठे गेले. डन. चलो चलो गेट रेडी टू फाईट. चालू आहे आतमध्ये लढा द्यायला. आता पृथ्वी म्हणून माझा कलिग आहे आणि पार्टनर आहे ट्रेनर. त्याने ही बॅग बसवली. बॅग म्हणजे हा टॉप बॉक्स असतो. हां, बाईकलाच असतो, अटॅच करून देतात. तो मला सजेस्ट करतो आहे की तू पण खेळा तुझ्या प्रिन्सेसला. सो बघू, हा ओपन करतो ना. ए भाई ते सॉरी, तेव्हा मी ओपन करतो. गाईज माझ्याकडे खोलत नाही, सो मी त्यालाच बोलवतो ते खोलायला. बघूया आता ते काय सीन आहे. खोललं माझ्याकडून पण खोललं. हे बघा, ही अशी असते ती. ते मला चिक्की घेऊन ये त्याच्यामध्ये ठेवली खायला. हे हेल्मेट ठेवायसाठी स्पेस असतो. हेल्मेट किंवा बाकीचं काही तुमचं सामान असेल हे काढलं तर 45 लिटरची असते अशी. सो मला बोलला की घेऊन ये. सो हे पण मी याच्यातलं घेतो आहे. बघू त्याच्यात काय काय कोणत्या प्रकारचे असे वाटतं ना. असे थोडी सर्दी झाली मला, ॲडजस्ट करा. आवाज बिवाज थोडा चेंज होईल. चलो अब होगा मौत का नंगा नाच. लेग्स ले रहा हूँ. आपला सचिन दादा पण आहे, तो पण येतोय. हे वो किती रे, वो क्यों नाही आ रहा है. एक सेकंड दाखवतो काय करतोय तो. चले ये होगा यहाँ पे. कंटेंट दे रहे हो आप मेरे को. कितना हुआ. अपना भाई करेगा. प्लेट वरतीच पाय ठेवला पाहिजे. राधे राधे. डेड बॉडी. हाँ खत्म. टाटा बाय बाय. ये क्या हो रहा है. उड़ जा. लेग का वर्कआउट. हा नीचे. आता मी घरी जेवायला चाललोय म्हणजे जेवण परत जिममध्येच जायचं आहे. फटाफट जेवण जिमला परत कल्टी. बघू आता घरी जेवणाचा काय आयटम केला. फोनवर तर मम्मी बोलली ती छोले बनवलेत. बघू आता. बेकार भूक लागली आहे. झालं आता जेवण माझं. चाललो परत जिमला. घरात कोण आहे. मम्मी आहे तिकडे किचनमध्ये. नवीन मिरर लावा. चला परत चालू आता जिममध्ये मी. जिमवरून आलो होतो तसं झोपलो मी. नंतर काय शूट वगैरे नाही घेतला. सो आता मी आज सोमवार आहे बोलला, आज मंदिरात जावं लागलं. इस्कॉनला जाणार होतो पण इस्कॉनला ना जरा लेट झालं ना, 8:30 वाजून गेलेत. सो ते बंद व्हायला आलं आहे. मला जायला थोडा वेळ होईल त्याच्यामध्ये. सो मग आता मग आपल्या भोलेबाबांच्याच मंदिरात तिकडेच. पण आज जर पॉसिबल झालं तर आज मी बाईकचा व्ह्यू देईल थोडासा रायडिंग करताना. सो बघू. ठीक आहे. थोडीफार मेहनत करून आपला फोन इथे लावायला
हा होल्डर लावला आता मी गोगोचा. थोडा त्रास झाला लावायला पण ठीक आहे. तर बघू तिकडे फोन लावून कसा व्ह्यू देतोय तुम्हाला मी. ठीक आहे, चलो बाय बाय, सी यू. सो ठीक आहे, आता मी गाडीला तर लावलं आहे. बघू आता किती वेळ काय सीन आहे. तर थोडा टाईटच करून ठेवतो आणि स्वतःची बाटली याला फोन असेल तर लावून द्यायला. नमस्कार नमस्कार. बघू आता जरा हेल्मेटला पण माईक कनेक्ट करतो म्हणजे थोडाफार आवाज आला तर ठीक. हे जरा हेअर प्रोटेक्शनसाठी, बाकी काय नाही. सो लेट्स स्टार्ट द राईड. हॅलो. थोडं आता क्लिअरिटीसाठी कॉम्प्रोमाइज करायला लागेल. वा, बसलो तर आहे पण गाडीत चावीच नाही लावली. प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला. दीदीसोबत मी इस्कॉनला आलो आहे, पण दीदी पुढे होती म्हणून ती बाबुलनाथला गेली. आता तिचा वेट करतो मी, बघू कधी येईल तिच्यावर डिपेंड आहे. थांबलो तर आहे इथे. त्या साईडला बाबुलनाथ आहे आणि या साईडला इस्कॉन आहे. सो बघू आता ती कधी येतो. ठीक आहे, चलो बाय बाय. आम्हाला पण घेतलं. पाणीपुरी खात आता गाडी गाव. दीदी दीदी काय घेते? आता इस्कॉनचं दर्शन झालं. आता आपल्या भोलेबाबांच्या मंदिरात जातं. तेच आपलं रेग्युलरवालं. अरे यार लाईट येते ना ती लागते. आता त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो आता. ठीक आहे, दाखवतो. ठीक आहे, काय बघितलं असेल पण तरी पण परत दाखवणार, परत बघायचं तुम्ही. ठीक आहे, चलो मग. तर आत्ता मी आलो सगळं मंदिरात वगैरे जाऊन. एक सेकंड सांगतो. मॅडम डायरेक्ट फ्रीजवरच काढायचं. बाबुलनाथ पण नाही, बाबुलनाथ बोलतोय. इस्कॉन पण केलं, भोलेबाबांचं पण केलं आणि बाकीचे काय फेस वॉश पण घेऊन आलो. दाखवणार नाही कोणता आहे. आणि आता घरी चाललो. थकलोय बेकार. आणि गाडीत एवढं बेकार पेट्रोल खाते ना, बाप रे. फोनच्या आता ती किडनी गेली आहे, पेट्रोलच्या आता दुसरी किडनी झाली आता माझी 100%. स्वतः जाऊन मस्त झोपतो आता. मी थकलो, मला परत सकाळी उठून जिमला जायचं. तर हा व्लॉग मला माहीत नाही कधी येईल, हा बघायला लागेल. कारण आता एडिटिंग करायला टाईम बिलकुल नाही, फक्त शूट करून ठेवलं आहे. ठीक आहे, तर चलो सी यू बाय, गुड नाईट. आजसाठी एवढंच. काळजी घ्या, मी येतो परत भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.
तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. लव यू ऑल. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो मी. श्री स्वामी समर्थ.